हे जे ऐकले ते बरोबर आहे, कारण की मित्रांनो आपण फक्त 5 ते 6 हजारामध्ये पूर्ण गावरान कुक्कुटपालन केलेले. ते कसं केलेलं आहे आणि आपल्या कसे इतक्या लो बजेटमध्ये आपण केलेलं आहे हे समजा तुम्हाला माहिती देणार आहे. त्याच्या आधी नवीन असाल तर शेतकरी इका या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यात मित्रांनो मी शेतकरी इका घेऊन एक महत्त्वाचा आणि एक उत्पन्न देणारा व्हिडिओ. तर मित्रांनो उत्पन्न देणारा कसं, तर मित्रांनो गावरान कुक्कुटपालन हे खूपच कमी बजेटमध्ये होणार आहे आणि ते बी मित्रांनो जास्त मागणी या गावरान कुक्कुटपालनाला. कारण की कोणाचं दुखत असलं काय असलं किंवा कोणाला काही TB कॅन्सर किंवा इतर कोणताही आजार झाला असला तर त्याला जास्तीत जास्त म्हणून अंडे, डॉक्टर सांगतात की अंडे खा, प्युअर गावरान अंडे खा, जेणेकरून तुमचा आजार हे थोडा आटोक्यात येईल. त्याच्यामुळे मित्रांनो प्युअर गावरान कोंबड्याची खूपच जास्त मागणी आणि खूपच जास्त या कुक्कुटपालनाला डिमांड आहे. पण बरेचसे शेतकऱ्याचे पुत्र म्हणजे शेतकरी पुत्र आहेत जे की अजून या व्यवसायाकडे वळले नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो अशा लो बजेटपासून सुरुवात करा आणि हाय बजेटपर्यंत न्या. हेच तुमच्यासाठी आज हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यात मित्रांनो डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही आपल्या अगं प्युअर गावरान कोंबड्या आहेत पहा. आता ह्या कोंबड्या आहे मित्रांनो आपण प्युअर म्हणजे की जे जुने लोक असतात त्याच्यापाशी असतात त्या निवडून आणल्या. एकाच जागून नाही आणल्या, जेणेकरून की आपल्या एकच कोंबड्या आहेत त्या एका जागून नाही आणल्या. तर मित्रांनो आपण आधी कोंबड्या आणल्या. सुरुवात माझी फक्त 10 ते 12 कोंबड्याच्या पिल्ल्यापासून केली ती मी. आणि त्या सुरुवातीमुळं आपल्याला कमी पैसे लागले होते कोंबड्यासाठी कमी खर्च केला. त्यानंतर मित्रांनो आपण सर्वात आधी लाकडाचं केलं होतं. पण आता हे इंगल बाबा म्हणजे लाकडाचे जर तुमच्यापाशी बजेट नसलं तर लाकडाचं करू शकता. पण इंगल याच्यासाठी केलं तर की आपली जरा मजबूती राहावं, वारं वावदन घेऊन आलं तर पडून नये. त्याच्यामुळं आपण हे इंगल वापरले आहेत. हे इंगल मित्रांनो काय नाही, आपल्याला किलोच्या दराने मिळतात. 250 किंवा 200 रुपये किलो असे दराने मिळतात. आपल्याला 1 किलो 1.5 इंगल म्हणजे की 2 ते 3 इंगल 3-4 किलोमध्ये बसतात. तर अशा प्रकारे आपण केलेले आहे. तर आपण 6 इंगल आणलेले आहेत आणि मधातले घरचेच येऊ लावलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो आपण खालून एक लोखंडी तार लावलेला आहे सळी, तिथं घरच मिळते कारण की बांधकामासाठी आणतो आपण. त्यानंतर वरून एक तार लावलेला आहे, हे टमाटे तार म्हणून म्हणतात मित्रांनो. हा तार तर आपल्याला बाजारामध्ये मिळतेच, जास्त काय महाग नसतो. अशा प्रकारे तसंच आपण जाळी ही लो बजेटची आणलेली, ती म्हणजे की ही पाही मित्रांनो. ही जाळी प्युअर लायलॉनची, जेणेकरून हिला कुत्रे मांजरे पहिल्या म्हणजे की लवकर फाडू शकत नाहीत. पण फाडतात हे नक्की आहे. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, पण फाडतात हे नक्की आहे. म्हणजे तुम्ही गावापासून लय लांब करसान आणि तुमच्या समध्या कोंबड्या दगावतान, असं करू नका. आता मित्रांनो ही जाळी आपण आणलेली आहे, ही आणलेली 400 रुपये किलोने आणि ही 450 किलोने. कारण की ही मोठी आहे, जरा जाड आहे, तुळशीवाणी आपल्या सुत्रीवाणी आहे आणि ही येतं पातळ आहे. अशा प्रकारे आपण केलेले. त्यानंतर मित्रांनो खरोडे कासाठी केले आहेत, तुम्हाला योग्य ती माहिती आणि संपूर्ण खरी माहिती देत आहे मित्रांनो. खरोडे याच्यासाठी सुले याचे आतमधले की जेणेकरून आपल्याला संध्याकाळी कोंबड्या कोणताही आल्या पाहिजे. कारण की आपण एनी टाईम आपण कोंबड्यापाशी राहू शकत नाहीत. संध्याकाळी मांजर बोके किंवा इतर कोणतेही प्राणी, शिकारी प्राणी आपल्या कोंबड्याला मारून टाकतात, म्हणून आपण हे केलेलं आहे. तर अशा प्रकारे केलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट करून सांगा. जर आवडलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.